संतांच्याकडे याचना करत असताना भक्तीचं वर्ग या ठिकाणी जाणण्याचा महाराज प्रयत्न आहे. आणि ज्या शास्त्रामध्ये नवप्रकारच्या भक्ती सांगितलेल्या त्याचं वर्ग विचारतायत की ज्याच्या योगानं त्या भक्तीच्या साधनेनं आपणाला साध्यापर्यंत पोहोचली आणि ती 9 प्रकारची भक्ती करणारे जे भगवंत भक्त आहेत, श्रवण भक्ती करणारे पैसे राजा असतील, कीर्तन भक्ती करणारे नामदेव असतील, सत्य भक्ती करणारे अर्जुन असतील, त्यानंतर पाद सेवन एक भक्ती म्हणजे भगवंताच्या चरणाची सेवा ती लक्ष्मी मातेनं केली. ज्याला लक्ष्मी माता त्या समुद्र मंथनातून बाहेर आल्या त्याला त्यांनी वर निश्चित त्याची अपेक्षा सगळे करू लागले, देव जानव वगैरे. पण त्याने अपेक्षा करून काय होती? लक्ष्मीनं या ठिकाणी अनुमोदन दिलं पाहिजे ना. आणि म्हणून या ठिकाणी ज्याला लक्ष्मी माता भगवंताच्या समोर आल्या इतर सगळे उतावळी झाले आणि भगवंताकडे जेव्हा आलं तेव्हा भगवान म्हणजे मला हे करेल कारण मी भक्त त्यामुळं मला तुला या ठिकाणी बरायची गरजच नाही आणि शेवटी ते आगतिक झाले. म्हणजे ठीक आहे पण माझी एक अपेक्षा आहे, राहुले तुमचं सगळं बरोबर, फक्त मला तुमच्या चरणांची सेवा करण्याची अनुमती. आणि म्हणून लक्ष्मी मातेनं फक्त भगवंताच्या चरण सेवेची अपेक्षा आणि त्या निमित्तानं जी पाद सेवन आणि रामायणात आपल्याला माहिती भारताने प्रभूच्या आपल्या पादुका सिंहासनावर ठेवून या ठिकाणी अशी पादसेवन या निमित्तानं आपली उपासना केली. म्हणून या ठिकाणी ज्या 9 भक्ती आहेत त्याची एक जरी भक्ती केली तरी या ठिकाणी एक वंदन भक्ती काय करायचं भगवंताच्या चरणावर मस्त डोळं कान नसते ऐकायला येईल हात नसते तर काय भजन करता येईल पाय नसतील तर नुसतं डोकं जरी असलं ठेव ना तू देवाच्या चरणावर वंदन करून भगवंताची प्राप्ती करून घेता मानस पूजा काही या ठिकाणी तुम्हाला कोणतंही करता आलं तर फक्त भगवंताचं स्मरण करा, फक्त भगवंताचं चिंतन. आणि मानस पूजा अशी श्रेष्ठ आहे म्हणतात तिथं काही खर्च नाही. मानस पूजा करत असताना तुम्हाला पाणी आणावं लागत नाही, गंध आणावं लागत नाही, नैवेद्य दाखवायला लागत नाही, कुठल्या प्रकारच्या ठिकाणी उपचार फक्त मनानं हे एक सीट घेऊ आपण दररोज मानस पूजा करतो. मानस पूजा म्हणजे काय? आपण सकाळी उठलो मनानच नसतो आपण काय करायचं आता आंघोळ केली, आंघोळ करायचीच नाही फक्त मनात मला आंघोळ केली, आंघोळ झाली चला आता देवघरात गेलो. मग ते देव सगळे या ठिकाणी त्यांना स्नान घातलं, अभिषेक घातला, त्यांची पूजा केली, त्यांना गंध अक्षता मनानं कृती काय करायची नाही. आणि या ठिकाणी असा तो दररोज माणूस पूजा करायचा आणि नैवेद्य या ठिकाणी देवाला तो समर्पण करायचा. एकदा काय झालं मानस पूजा करत असताना या ठिकाणी तो
असताना त्या दुधामध्ये साखर घातली का नाही त्याच्या लक्षात आलं. आणि तो मुलाचा दूध घेतलं त्याच्यात साखर घातली. पण मग त्याला काय वाटलं या ठिकाणी साखर घालायचा आपण विसरलो, म्हणून त्याला दुसरा चमचा साखरेचा घातला आणि नंतर त्याच्याला डबल साखर आणि मग ती डबल पडलेली साखर तो चमच्याला काढायला भगवंताने हात धरला म्हणजे मला डायबिटीस नाही ज्यादा साखर चालते. म्हणजे मानस पूजा जरी आपण आनंद भावाने केली पुण्यामध्ये 55-60च्या दरम्यानची प्रत्यक्ष घडलेली घटना 70 फेब्रुवारीमध्ये आली. एक बँकेमध्ये आपल्याला संसारी लोकांना माहिती नाही कुठं वेळ असतो. सकाळी उठायचं, घरचे सगळं नित्यनियमात पाहायचं, काम पाहिजे, परत परत नोकरीला जायचं, पुन्हा परत यायचं. मग तो काय करायचा त्या क्षणात त्याला एक 15 मिनिटं तो अगोदर बँकेत जायचं एक अर्धा साहेबाची वरती संपादन केली होती आणि फक्त मानस पूजा करायची. जीवन बसायचं आणि भगवंताचं स्मरण करायचं, पूजा करायची. माहित आहे आपल्याला देवतांना आवडेल म्हणून इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्याविषयी त्या मॅनेजरच्या कानामध्ये विकल्प निर्माण केला. हा तुम्ही याच्याकडे कशाला चावे देताय, हा लवकर येतो, रजिस्टर करतो, असं करतो, तसं करतो. आणि मग काय त्या साहेबांना विकल्प निर्माण झाला. साहेब एके दिवशी या ठिकाणी हा याची मानस पूजा चाललेली होती, ती संपत आली होती. असा नैवेद्य या ठिकाणी तो दाखवण्यासाठी त्यांना हात पुढं करायला आणि त्या साहेबाची इच्छा आणि त्या साहेबाला वगैरे विकल्प निर्माण झालेला आणि त्या साहेबाने जोरात त्याच्या हातावर म्हणजे काय नाटकं चालली तिथं बसून तुझी असा हातावर थाप मारल्यावर त्याच्यातून नैवेद्य काढला. म्हणजे एवढं या ठिकाणच्या स्मरण महाराज ज्याने ही नवविधा भक्ती त्यांना या ठिकाणी त्याचं वर्म जाणून घेण्यासाठी या ठिकाणी याचना करतायत. तुमच्या दासीचा आशीर्वाद द्यावा. जे असे भगवत भक्त आहेत, जे असे साधू आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन नम्र भावाने या ठिकाणी महाराज कारण काय आहे तिचं वर्म देवाला कळत नाही.